कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार मित्रांनो, JRCM माझा आवाज पोहोचतोय? जगन्नाथची आवाज पोहोचतोय का? बर बर, पोहोचतोय पोहोचतोय. ओके, जगन्नाथजी म्हणले पोहोचतोय. गोरखजी आवाज पोहोचतोय? ओके ओके. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्री चार्जच्या या स्पेशल सेशन मध्ये, मराठी भाषा सेशन मध्ये. आणि आता RCM आणि न्यूट्री चार्ज जे नवीन जे प्रोग्राम सुरू केले आहेत, त्यामुळे बऱ्याच लोकांची वेगवेगळ्या मीटिंग्स मध्ये भेट होत आहे. काही जण तेजस मेन मध्ये भेटत आहेत, काही जण हिंदी भाषा सेशन मध्ये भेटत आहेत, आणि काही खास मित्र हे मराठी भाषा सेशन मध्ये भेटतात. आणि तेजस मध्ये कालपासून 2 दिवसापासून न्यूट्री चार्जचे ट्रेनर, तुम्ही जर तेजस मेनला कुणी असणार तर तुम्हाला न्यूट्री चार्जचे वेगवेगळे ट्रेनर भेटत असतील. आहे का आपल्याला कुणी तेजस मेनला? तेजस मेनच्या सेशन मध्ये बसणार रजिस्ट्रेशन सुरेशजीने केलं असेल, मला वाटतं संतोषजीने केलं असेल. तेजस मेन मध्ये केलं आहे. किती बॅच संतोषजीला मी अनम्यूट करतो. पहिली बॅच होती सर सकाळची. बरं, सकाळची पहिली बॅच होती 8 ते 9. मग काल पवनदीप सिंग असते तुमच्या, परवा दिवशी नाही, माझा प्रोग्राम झाला सर सगळा. 21 दिवस कम्प्लीट झाला, सर्टिफिकेट झालंय. हो. ओके ओके ओके. संतोषजीचं तेजस मेन कम्प्लीट झालंय. रेणूजी कुठली बॅच होती? रेणूजी तुमचा हँडरेज दिसला मला. हा सर, सर माझी पहिली बॅच होती, मला पवन सर होते 2 दिवस. पवन सर होते, बरोबर. दुसऱ्या बॅचला मी होतो, कारण की त्या दिवशी सकाळच्या 2 बॅच होत्या. एककडे पवनदीप सिंग होते आणि एककडे मी होतो. आपल्यातले मराठी भाषेमधले, आपल्या महाराष्ट्रातले बरेच जण मला त्या बॅचला सुद्धा दिसले. आणि रात्री सुद्धा एक 6 ते 7 ची बॅच होती, त्यामध्ये कांबळे साहेब होते. आपल्या मराठी ट्रेनिंगला जे नियमित उपस्थित असतात, सुरेश
कॉलेजच्या टीम मधून आहेत. कांबळे साहेब त्या बॅचला होते आणि बरेच आपले मराठी भाषिक लोक सुद्धा मला 6 ते 7च्या बॅचला दिसले होते. आणि आपले लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसले, बरं वाटतं की आहेत सगळीकडे आहेत आपले माणसं. आपल्या ओळखीचा चेहरा दिसला की त्यांना अनम्यूट करता येतं, बोलता येतं आणि त्यांना सुद्धा नॅशनल प्लॅटफॉर्मवर त्यांची सुद्धा ओळख होते. त्यावेळेस नॅशनल प्लॅटफॉर्मवर एखाद्याचं नाव घेतलं जातं, त्याला स्क्रीन दिला जातो, बोलायचा टायमिंग दिला जातो, 700-800 लोक असतात, ते सुद्धा त्यांना ऐकतात, तर फार मजा येते ती. तर बरेच जण मला त्या बॅच मध्ये सुद्धा दिसले आणि फार छान असं ते सुद्धा काम सुरू आहे आणि त्या कामाशी संलग्न आपलं हे काम आहे. आज आपण सकाळच्या मीटिंग मध्ये न्यूट्रीचार्ज भारती पाटील जी बोलू इच्छितात, बोला. सकाळचे जे आपल्या 2 मीटिंग, हा बोला ताई. हा हा नमस्कार सर. मी महेंद्र पाटील बोलतोय, त्यांचा मिस्टर. सर आता हे न्यूट्रीचार्जची संडेलाच असते का तुमची? हा, आपली मराठी भाषेची ट्रेनिंग ही सकाळी 8ला रविवारी आणि सायंकाळी 7ला असते सर. दर संडेला? प्रत्येक रविवारी. आता जवळपास ओके, 1.5 वर्ष झालं सर. ओके ओके चालेल. म्हणजे 1.5 वर्षापासून प्रत्येक संडेला सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता सगळेजण भेटत असतात. आणि यामध्ये आज आपण 2 विषयावर, 2 ट्रेनिंग मध्ये 2 वेगवेगळे विषय राहणार. एरवी आपले सकाळचाच विषय आपण सायंकाळी ज्यांना अटेंड करणं होत नाही त्यांच्यासाठी सायंकाळी घेतो, परंतु आज आपले 2 वेगवेगळे, यानंतर दर रविवारी 2 वेगवेगळे विषय राहणार. सकाळी वेगळा विषय आणि सायंकाळी वेगळा विषय. सकाळचा जो विषय आपला राहणार आहे तो आहे प्रोटीनवर, न्यूट्रिचार्ज प्रोडाक्ट वर आपण बोलणार आहोत. आणि सायंकाळी मात्र आपण संतोष पांडव सरांनी मला मेसेज केला होता की सर एकदा न्यूट्रिचार्ज ह्युमनचं जे तुम्ही म्हटले खूप सारं आहे एकदा कम्प्लीटच करा. मी तर त्यांचं ऐकलं नाही, परंतु कंपनीनं त्यांचं ऐकलं. म्हणजे मी ऐकलं नाही म्हणजे काय, माझ्या हातातच नव्हतं ना की कसं घ्यायचं, तर माझ्या हातात नाही. कंपनीतून जसं शेड्यूल आलं तसं मला त्या विषयावर बोलावं लागतं. तर कंपनीनेच ऐकलं, कंपनी मला न्यूट्रिचार्ज ह्युमनच संध्याकाळी कम्प्लीट करून टाका. आणि त्यावर आपण सायंकाळचं सेशन हे न्यूट्रिचार्ज ह्युमन वर आपण स्पेशल घेणार आहोत. सकाळी न्यूट्रिचार्ज प्रोडाक्ट आणि सायंकाळी न्यूट्रिचार्ज ह्युमन. आणि जे नवीन बुकलेट आले काही जणांपर्यंत पोहोचले असतील, माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचले आहेत. हे जे बुकलेट आले आहेत ना, काही जणांच्या टीमनं मागवले आहेत, काही जण मागवणार आहेत. हे बुकलेट सुद्धा आले आहेत. या बुकलेट वर सुद्धा आपण सायंकाळी हे बुकलेट कसं आहे, कसं वापरायचं, कसं मागवायचं, त्याची लिंक कुठे आहे, यावर सुद्धा आपण सायंकाळी बोलणार आहोत. त्यामुळे सायंकाळचं सेशन वेगळं राहणार आहे आणि सकाळचं सेशन वेगळं राहणार आहे. आजच्या आपल्या सकाळच्या सेशन मध्ये आपण 30-40 मिनिट न्यूट्रीचार्जचं जे प्रोटीन आहे, सर्वोत्तम क्वालिटीचं प्रोटीन, याविषयी आपण बोलणार आहोत. रात्री सुद्धा आम्ही या विषयावरच बोललो होतो हिंदीमध्ये, आता मराठीमध्ये बोलायला मिळते मला. आणि गंमत झाली की मराठीमध्ये बोलताना फार मजा येते, नवीन शब्द आणि एखादा विषय आपल्या भाषेमध्ये समजून सांगायचा म्हटलं ना की फार मस्त मजा येते. प्रोटीन विषयी काय खूप लोकांचं अज्ञान आहे. अज्ञानामुळं खूप सारे चुकीचे समज लोकांपर्यंत पोहोचले आहेत प्रोटीन विषयी. होतंय काय की प्रोटीन नेमकं घेतलं कोणी पाहिजे. जसं आयरन आपण म्हणतो ज्याचा एचबी कमी असेल त्यांना आयरन घेतलं पाहिजे. प्रोटीन कुणी घेतलं पाहिजे हे जर आपण एकदा समजून जर घेतलं तर प्रोटीन शेअर करायला खूप सोपं जाईल. कारण की गरजच कुणाला आहे. एखादी गोष्ट आपण शेअर करतो याच मार्केटमध्ये नाही तर कुठल्याही मार्केटमध्ये, तर सगळ्यात अगोदर गरजेशी संबंधित असतं. नेमकी गरज कुणाला आहे, आपल्याला वाटतंय की गरजच लोकांना नाही. आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी अनकॉन्शियस माइंड मध्ये आपलं असतं की नाही नाही प्रोटीनची कुणाला गरज आहे, आपल्याकडचे लोक स्ट्रॉंग येतं आहे की नाही. महाराष्ट्रातले लोक म्हणजे काय मर्द मराठे आहे की नाही. महाराष्ट्रातले लोक म्हणजे एकदम आपण शेतात राहणारे, आपण शेतातून माल खाणारे, आपण म्हणजे आपल्याला गरज नाही. हे काही गोष्टी आपण नवीन पद्धतीनं समजून घेतल्या पाहिजे की प्रोटीनची गरज कुणाला आहे. गरज त्यांना आहे की फिट लोकांनाच गरज आहे. जे फिट आहेत आणि त्यांना फिट राहायचंय. फिट म्हणले तर सगळेजण प्रत्येकाला विचारा तुम्ही की तुम्ही फिट आहेत का, तर आपण एकदम फिट, आपण एकदम फिट म्हणतात. मग तुम्ही फिट आहेत ना, तर फिट राहण्यासाठी दीर्घकाळ फिट राहणाऱ्या व्यक्तीला प्रोटीन त्यांना घेतलंच पाहिजे. आज फिट आहे आणि उद्या फिट राहायचं नाही, त्यांना घेतलं नाही तर चालत. परंतु आज पण फिट आहे, उद्या पण फिट राहायचंय, अशा व्यक्तीला प्रोटीनची गरज आहे. हे कशामुळे आपण पुढे पाहू हळूहळू.
पण पहिली गोष्ट, जर एखाद्या व्यक्ती म्हणत मी फिट आहे, म्हणा तुला फिट राहायचं असेल तर प्रोटीनची गरज आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणे दुसऱ्या की ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी, हा इथं मात्र आता आपल्याला थोडीशी माहिती घ्यावी लागेल. अशा लोकांना प्रोटीन घेणं आवश्यक आहे ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी आहे. प्रोटीनची कमतरता कशी लक्षात येईल? प्रोटीनची एखाद्या व्यक्तीमध्ये प्रोटीनची कमतरता आहे तर मग यासाठी कुठल्या टेस्ट आहेत का? त्याचे रक्त तपासायचं की त्याला त्या मशीनवर उभा करायचं हृदयाला लावून, म्हणजे कसं कळलं एखाद्या व्यक्तीमध्ये प्रोटीनची कमतरता आहे? जसं हिमोग्लोबिनची कमतरता आहे, कसं रक्त न काढता कसं लक्षात येईल? त्यासाठी पुस्तक आलंय. हिमोग्लोबिनची कमतरता आहे हे लक्षात येण्यासाठी रक्त न काढता कसं समजून घ्यायचं यासाठी पुस्तक आलंय. परंतु प्रोटीनची कमतरता आहे यासाठीचं पुस्तक, यासाठीचं काय पुस्तक आहे, कसं ओळखायचं? काही लक्षणावरून लक्षात येतं. काही लक्षणावरून लक्षात येतं की प्रोटीनची कमतरता आहे. प्रोटीनची कमतरता असलेलं कसं लक्षात येईल? तर पहिली त्याची टेस्ट आहे, जर एखादा व्यक्ती 8 तास झोपून 8 तास झोपल्यानंतरही त्याला असं वाटत असेल की मी आणखी फ्रेश नाही झालो, मला आणखी थकावट आहे, 8 तास झोप घेतल्यानंतर सुद्धा जर त्याला थकावट वाटत असेल तर तो आळशी नाही. आपण म्हणतो काय आळशीसारखा पडला, नाही, तो आळशी नाही, मुळात त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. एखाद्या व्यक्ती पाहा तुम्ही 8 तास झोपल्यानंतर आपण म्हणत असं तुला आणखी फ्रेश का वाटत नाही, लय आळशी माणूस आहे, तो आळशी नाही, त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. 8 तासाची पूर्ण झोप घेतल्यानंतर सुद्धा जर त्याला थकल्यासारखं वाटत असेल तर प्रोटीनची कमतरता आहे. काही लोक दिवसभरामध्ये लवकर थकतात. 11 वाजले 12 वाजले की त्यांच्या वाटतं त्यांची जी इफिशियन्सी आहे, काम करण्याची गती, काम करण्यामधला त्यांचा मूड, काम करण्यामधला त्यांचा उत्साह कमी होतो. एकदम काम बंद करते, परंतु कामामधला उत्साह आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वरून लक्षात येतो की यांचा उत्साह कमी झाला आहे. त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर लवकरच वय जे आहे दिसायला लागलं, वय नाही परंतु वय दिसायला लागलं, वय नाही परंतु वय दिसायला लागलं तर समजायचं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. म्हणजे तुम्ही 40चे जर असाल तर 40चे दिसले पाहिजे. मी तर म्हणेन आपल्या सोबत आहेत, आपल्या टीम मध्ये आहेत, तर 40चा माणूस कमीत कमी 35 तरी दिसला पाहिजे, तर आपल्या सोबत राहण्याचा फायदा. बरोबर आहे. पैसा कमी जास्त मिळेल तो ती गोष्ट अलिदा, परंतु आपल्या टीम मध्ये व्यक्ती आला, आरसीएम मध्ये व्यक्ती आला, आपल्या टीम मध्ये म्हणजे न्यूट्रीचार्ज कडे व्यक्ती आला, आरसीएम मध्ये व्यक्ती आला, तर तो 5 वर्षांतरी कमी त्याचं वय वाटलं पाहिजे. काय तुम्हाला पाहिजे? पहिले नाराज राहत आता कशात खुश राहायला लागला, पहिले तर खाली वाकून चालायचा आता टाईट कसं काय चालायला लागला, आहे का नाही? हा जोश कुठला आला? तर जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील, चेहऱ्यावर नाराजगी दिसत असेल, चेहऱ्यावर तुमचं लवकरच तुम्ही म्हातारे दिसत असताल, तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. हे नाही की फेअरनेस क्रीम बदला, अजिबात नाही, प्रोटीनची कमतरता आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर वयाचा असर दिसत असेल तर 40चा 30 वाटला पाहिजे, आहे का नाही? गोरखजीमध्ये 40चा असेल 30चा वाटला पाहिजे डेफिनेटली. महिलांमध्ये सुद्धा हेच की जर तुमच्या चेहऱ्यावर लवकर तुम्ही म्हातारा दिसत असताल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरावं लागत असतील, ब्युटी पार्लर फार पटपट तुम्हाला बदलावं लागत असतील, ह्या ब्युटी पार्लर मध्ये रिझल्ट दिसला नाही, दुसऱ्या ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, तर प्रोटीनची कमतरता आहे. ब्युटी पार्लर वाल्या ताईकडं काहीही चूक नाही. बरं, चेहऱ्यावर तुम्ही मेकअप करता, परंतु हातावरून ताबडतोब कळते की तुमचं वय काय आहे. हातावरून लगेच लक्षात येते की तुमचं वय काय आहे. जर तुमच्या हातावर लवकरच सुरकुत्या पडत असतील तर प्रोटीनची कमतरता आहे. चेहऱ्यावर जी चमक गेली, प्रोटीनची कमतरता आहे. लक्षण आहे. रक्त तपासायची गरज नाही, कुठली टेस्ट द्यायची गरज नाही, कुठल्याही ट्रेड मिल वर पळायची गरज नाही, आवश्यकता नाही. हे लक्षणच दाखवत आहेत की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. केस विरळ होत आहेत, केस गळत आहेत, तर तेल बदलायची गरज नाही, शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. जर तुम्ही लेकराला कडेवर घेऊ शकत नसताल, वजन उचलू शकत नसताल, छोटे छोटे काम दुसऱ्या व्यक्तीला सांगत असताल,
पाणी आणून द्या रे, माझा चष्मा कुठे आहे रे, माझा मोबाईल कुठे आहे, हा मोबाईल घे, चार्जिंगला लाव, हे जे काम आहेत ना, हे तर आता उत्साहाची कमतरता आहे. म्हणून तुमच्या शरीरामध्ये उत्साहाची कमतरता आहे तर प्रोटीनची कमतरता आहे. हेच कळत. हे जे काम आहेत घरचे, ते काम केल्यानंतर जर तुमच्या घरची स्त्री, म्हणजे तुमच्या घरची स्त्री म्हणजे तुमची आई असेल, मिसेस असेल, बहीण असेल, मुलगी असेल, वहिनी असेल, तुमच्या जाऊबाई असतील किंवा तुम्ही स्वतः असता, छोटे छोटे काम केल्यानंतर जर थकवा वाटत असेल तर तुम्ही आळशी नाही, तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. बरेच जण म्हणतात आळशी, आळशी नाही, प्रोटीनची कमतरता आहे. आणि हे सगळ्यात मोठं लक्षण कुठलं, की जसाही ऋतू बदलला की सर्दी खोकला होणं, सर्दी पडसं होणं, बुखार होणं, ताप येणं, हे जर होत असेल, पुन्हा पुन्हा संक्रमण होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. आणि पुन्हा पुन्हा संक्रमण होत असेल तर आपण पुन्हा पुन्हा मेडिकलवर जातो, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गोळ्या घेतो आणि खातो. त्यानं काय होतं, थोडा काळ तुमच्या शरीरामधल्या अँटीबॉडीज वाढतात, थोडा काळ. परंतु मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज बनतात, अँटीबॉडीज WBC या प्रोटीन शिवाय बनवू शकत नाही. आणि दररोजचं प्रोटीन दररोज इंटेक करावं लागतं. आपण म्हणतो ना की गोळ्या घेतो तोपर्यंत मला बरं वाटतं, गोळ्या बंद केल्या मी परत आजारी पडतो. याचं मूळ कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन चांगला असेल तर या नेहमी होणारी सर्दी तुम्हाला होणार नाही. सतत होणारी जी सर्दी आहे ती सर्दी होणार नाही. सतत मेडिकल स्टोअरवर जायच्या ज्या आपल्या चक्रा येतात त्या चक्रा आपल्या कमी होतील. हे लक्षण आहे प्रोटीनचं. तुमचं वजन जर थोडं वाढलेलं असेल, तुमचं वजन जर थोडं वाढलेलं असेल, सामान्यापेक्षा थोडं जास्त असेल तर प्रोटीनची कमतरता आहे. आणि हे दोन गोष्टी तर तुम्ही एकदम सिटी कन्फर्मेटिव्ह टेस्ट, जर कोणी BSc वगैरे झाले असेल तर त्याला लक्षात येईल की अशा टेस्ट असायच्या एखादा घटक ओळखण्यासाठी, तर ती शेवटची टेस्ट असायची सिटी कन्फर्मेटिव्ह टेस्ट. ती टेस्ट केलं की कन्फर्मेशन होऊन जायचं की हे मूलद्रव्य आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्ही ओबेसिटी मध्ये असताल, 100% तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. डायबिटीज वाल्या व्यक्तीमध्ये 100% त्यांना दीर्घकाळ त्याच्या शरीरात प्रोटीनची कमतरता राहिली म्हणून तर त्याला डायबिटीज झाला. जर तुम्हाला डायबिटीज असेल, म्हणजे डायबिटिक पेशंट तुम्ही असताल, प्री डायबिटिक असतात, किंवा तुमचं जर असं पोट मोठं झालं असेल, है की नाही, मोठापा जर असेल, तर अशा व्यक्ती, आणि अशा किती व्यक्ती येतात, जर तुम्ही मार्केटमध्ये फिरायला जर गेले तर 80% पुरुष तर तुम्हाला असे दिसतील. आताची 80% जनसंख्या तर अशी दिसेल त्याचं पोट मोठं झालंय. त्या 80% लोकांना 100% प्रोटीनची कमतरता आहे त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांना प्रोटीनची गरज आहे. प्रत्येक शरीरामध्ये जे आपलं पाणी, हाड, मसल्स आणि फॅट आहेत, यापैकी आपले हाड बनण्यासाठी कोलेजन नावाचं प्रोटीन लागतंय. जे प्रोटीन आहे, प्रोटीन शिवाय आपले हाड बनणार नाहीत. हाड तर आपलं स्ट्रक्चर आहे. हाड मजबूत, एक व्यक्ती मजबूत आहे कशावर लक्ष देतं, त्याच्या स्ट्रक्चरवरून, त्या हाडावरून. जितके हाड मजबूत मोठे तितका तो व्यक्ती मजबूत मोठा. आपला ढाचा, जसं आपल्या घराची मजबूती इंजिनियर म्हणतात, जितके मोठे गज वापरू तितकी आपल्या घराची मजबूती. आणि आपल्या डोक्यात असतं जितके जास्त सिमेंट वापरू तितकी जास्त मजबूती. तुम्ही इंजिनियरला भेटा, इंजिनियरचा सिमेंटवर फोकस नसतो, इंजिनियरचा गजावर फोकस असतो. जितके मोठे स्टील तितकं आपलं घर मजबूत. त्याचप्रमाणे जितकं आपलं हाड मजबूत तितके आपण जास्त मजबूत. आपलं शरीर स्थिर ढाच्यासाठी आपल्या शरीरात पाहिजे, आणि आपल्याला हाडासाठी सुद्धा प्रोटीन लागते. नुसत्या मसलसाठी नाही तर हाडासाठी सुद्धा प्रोटीन लागते. मसलसाठी प्रोटीन पाहिजे, लहान मुलाला पाहिजे, शारीरिक विकासासाठी, इम्युनिटीसाठी लहान मुलाला प्रोटीन पाहिजे, पुरुषांना फिट दिसण्यासाठी मसल्स पाहिजेत. हे दोन व्यक्ती आहेत, काळे टी शर्ट वाले आणि गुलाबी टी शर्ट वाले, दोघांचंही वजन 70 किलोग्रॅम आहे. परंतु एक व्यक्ती फिट वाटते आणि एक व्यक्ती फॅट वाटते. फिट व्यक्तीला
फिट व्यक्तीमध्ये मसल जास्त येतात आणि फॅट कमी आहे, आणि फॅट व्यक्तीमध्ये फॅट जास्त आहे आणि मसल्स कमी आहे. दोघांचंही वजन 70 किलोग्रॅमच आहे. आणि मॅक्झिमम लोक आपल्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला वजन घटवायचंय. तर आपल्याला वजन घटवण्यापेक्षाही इम्पॉर्टंट असते फॅट घटवणं. वजनापेक्षाही इम्पॉर्टंट आहे फॅट घटवणं. कारण की सारख्या वजनाच्याच दोन व्यक्ती वेगवेगळ्या दिसतात, हे प्रूफ आहे. दोघांचे वजन 70 किलोग्राम आहे, पण एक व्यक्ती फिट दिसते आणि एक व्यक्ती फॅट दिसते. हे मसल्स बनवण्यासाठी आपल्याला प्रोटीन लागतं. वजन उचलावं लागतात थोडेफार, त्यासाठी आपल्याला मसल्स पाहिजे. चालायला, फिरायला, पळायला जे मसल्स लागतात त्यासाठी प्रोटीन पाहिजे. आणि लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी आपल्याला प्रोटीन पाहिजे. मग फक्त पुरुषांनाच पाहिजे का? अजिबात नाही, महिलांना सुद्धा पाहिजे. महिलांना कशासाठी पाहिजे रेणूजी? सुंदर दिसण्यासाठी, आहे का नाही? आता यांचं लग्न आहे पहा, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत ना, यांचं लग्न आहे. मला कसं काय माहित? मला काय पत्रिका नाही आली, पण पेपर मध्ये वाचून ठेवलं. तुम्हाला पत्रिका आली का? काही पत्रिका वगैरे नाही आली, पण मला माहित झालं फेसबुकवरून यांचं लग्न आहे. आता दोन वेगवेगळ्या व्यक्ती नाही, दोन्ही एकच व्यक्ती आहेत, सोनाक्षी सिन्हा. एक आहे फॅट आणि एक आहे फिट. एकीमध्ये, या सोनाक्षी सिन्हामध्ये फॅट जास्त होतं तर सुंदर दिसत नाही, आणि या सोनाक्षी सिन्हानं फॅट कमी केलं, मसल्स वाढवले तर सुंदर दिसायला लागले. तुम्ही सारा अली खान बघू शकता, पूर्वीचा फोटो, जान्हवी कपूर बघू शकता. आता सुरेशजी, आता श्रीदेवी सोडून द्या. श्रीदेवी म्हणजे वारल्या, त्या म्हाताऱ्या होत्या आपल्या काळात, त्याच्या सोडून. परंतु आता त्यांची मुलगी आली जान्हवी कपूर, पहा तुम्ही त्यांच्या अगोदरचे फोटो पहा, फॅट होतं त्यावेळेस कसं, आणि आताचे फोटो. फॅट घटवलं, मसल्स वाढवल्या तर फिट झालं. म्हणजे मोटापा कमी करायचा असेल तर आपल्याला वजन कमी करायचं नाही, मसल्स वाढवायचे. वजन आपण, आता बऱ्याच ताई लोक इथे बसलेले आता, आहे की नाही, त्यांची कॅमेरा याच्यामुळे बंद की ते हे काम करतायत, आहे की नाही. त्या नाश्ता बनवायला लागल्या, म्हणजे नाश्ता बनवण्यासाठी, पोळी लाटण्यासाठी जी शक्ती लागते किंवा घरातले बाकीचे काम आहेत, ते काम करण्यासाठी जी शक्ती लागते, जे मसल लागते, त्यासाठी प्रोटीन लागतंय. प्रत्येक वेळेस स्वतःचं वजन उचलून घेण्यासाठी मसल्स लागतात, आणि त्यांना सुद्धा लाईफस्टाईल डिसीज पासून दूर राहण्यासाठी प्रोटीन लागतंय. इव्हन जीवनाचा सगळा मजा घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मसल्स लागतात. जीवनाचा सगळा मजा म्हणजे, आता तुम्ही सगळेजण 16 ऑगस्टला, 15 ऑगस्टला भिलवाड्याला जातात, तिथे गाला डिनर आहे, डान्स पार्टी होती, डान्स वगैरे करावा लागतो. आणि जर आपल्यामध्ये उत्साह नसेल, मसल नसेल, तर नाचतील बाकीचे लोक. आपण खुर्चीवर बसून एनर्जी ड्रिंक पीत पीत नुसता डान्स पाहू नाही. जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला प्रोटीन लागते आणि मसल्स लागतात. मसल्स लागतात आणि प्रोटीन लागते. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला मसल्स लागतात. आणि मला याचा फार छान अनुभव आला. त्रिपुडे सर दिसत आहेत मला इथं, ताईच्या नावानं जॉईन येतं. सर अनम्यूट व्हा. तुम्ही वॉकिंग वगैरे करतात का? काय सर? मॉर्निंग वॉक वगैरे करतायत का? येस सर. येस ओके. जॉगिंग वगैरे? जॉगिंग नाही करत, मॉर्निंग वॉकिंग करतोय. मी अगोदर मॉर्निंग वॉक करायचो, नंतर जॉगिंग करायला लागलो. तुमच्याशी एक खास अनुभव शेअर करतो. नंतर आम्ही मॅरेथॉन पळण्याची तयारी करायला लागलो, आमचा ग्रुप. आणि आम्ही 10 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सुरुवातीला भाग घेतला जालन्याला. आणि गंमत अशी झाली की 10 किलोमीटर आम्ही पळून आलो. त्यानंतर एक मसाज करायला काही जण असतात तिथं, आम्ही मसाज वगैरे करून घेतला, थोडासा ब्रेकफास्ट केला तिथं, आणि नंतर डान्स साठी तिथं स्टेज होतं. तर मला लक्षात आलं की माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रामध्ये फरक हा होता की 10 किलोमीटर पळून आल्यानंतर, 10 किलोमीटरचा आम्ही रेस पूर्ण केल्यानंतर आमच्या मित्रांनी मसाज घेतला, नाश्ता घेतला आणि शांत बसले. आणि आम्ही जो प्रोटीन घेणारा ग्रुप होता, न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट घेणारा ग्रुप होता, आम्ही त्यानंतर अर्धा पाऊण तास डान्स केला. म्हणजे 10 किलोमीटर पळून आल्यानंतर अर्धा पाऊण तास नाचलो. ते म्हटले हे कसं शक्य? म्हणजे आम्हाला हीच अचिव्हमेंट वाटायला लागली की आम्ही 10 किलोमीटर पळालो. परंतु 10 किलोमीटर पळून आल्यानंतर सुद्धा अर्धा पाऊण तास नाचू शकते माणूस.
कधी शक्य होईल हे? जर तुमच्याकडे Okay. मसल्स बरं ते एका महिन्यात 2 महिन्याची साध्य होईल का सर? नाही सर. एक नाही. 2 महिन्यात तुम्ही वर्ष नाही. 6 महिने सातत्यानं जॉगिंग करा, प्रोटीन घ्या, तर तुम्ही ज्या ग्रुप मध्ये आहात त्या ग्रुप मध्ये तुमची एनर्जी लेवल सगळ्याला 100% हाय दिसेल आणि याला कारणीभूत आहे तुमच्या मसल्स आणि त्या मसल्स चांगल्या व्हायला कारणीभूत आहे चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन. म्हणजे जीवनाचा मजा घेणं. एक तर तुम्ही वॉकिंग करायला लागले जीवनाचा आनंद येतो, मजा येते. तुम्ही जॉगिंग करायला लागले आणखीन आनंद येतो. तुम्ही विविध स्पर्धेत भाग घ्यायला लागले आनंद आणखीन वाढतो आणि त्या स्पर्धेत भाग घेऊन पुन्हा नाचायला लागले आणखीन जीवनाची मजा वाढते. जीवनाचा सगळा जो आनंद आहे मजा आहे हा मसल सोबत आहे. परंतु जसजसं वय वाढतंय तसतशा मसल्स कमी होतात. वयाच्या 35 नंतर प्रत्येक वर्षी 1% मसल्स कमी होतात. 1% मसल लॉस होतो. म्हणजे वयाच्या 35 नंतर 1% ऑफ मसल लॉस व्हायला लागतो. म्हणून आपण त्या डिपॉझिट केल्या पाहिजे. म्हणून जसजसं वय होतंय एखाद्या व्यक्तीचं वय वाढतंय 35 नंतर मसल्स वाढत नाही, दरवर्षी कमी होतात. म्हणून तो व्यक्ती दुसऱ्यावर डिपेंड होतो आणि असं वॉकर घेऊन त्याला चालण्याची वेळ येऊ शकते. गतिशीलतेवर परिणाम होतो, चालण्या फिरण्याच्या क्षमतेवर कमी परिणाम होतो आणि तो व्यक्ती आजारी पडायला लागतो, लवकरच डायबिटीसचा शिकार होतो. त्यामुळं आपण डेफिनेटली आपण प्रोटीन घेतलं पाहिजे है की नाही? प्रत्येक वयामध्ये खास करून वाढत्या वयामध्ये आपल्याला मसल्सची गरज आहे, प्रोटीनची गरज आहे. मग कुठलं प्रोटीन किती प्रोटीन घेतलं पाहिजे? तर WHO म्हणतो एक सामान्य व्यक्तीनं शरीराच्या प्रत्येक किलोग्राम वजनासाठी 1 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. म्हणजे माझं वजन सध्या 72 किलो आहे तर मला 72 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. बरोबर आहे? पण आताच मी काय म्हटलं की मी वॉकिंग करतो, जॉगिंग करतो, रनिंगचा व्यायाम करतो, कधी कधी वेट लिफ्टिंगचा सुद्धा व्यायाम करतो. तर अशा वेळेस मात्र गरज बदलते. हे आहे सामान्य व्यक्तीसाठी. सामान्य व्यक्तीसाठी 1 ग्रॅम पर किलोग्रॅम. जितक्या किलोग्रॅमचा तो व्यक्ती आहे तितकं ग्रॅम. किंवा लक्षात ठेवायसाठी सोपं 60 किलोच्या व्यक्तीला 60 ग्रॅम प्रोटीन. परंतु जसं पुढे सर म्हणले जॉगिंग करतो, फिरतो वगैरे किंवा सुरेशजी मॉर्निंग वॉकला जातात, संतोषजी मॉर्निंग वॉकला जातात, बरेच जगन्नाथजी ते फिरायलाच गेलेत आणखी फिरतच आहेत आहे की नाही? जास्त त्यांचं चालणं फिरणं होतंय. तर इथं मात्र आपली गरज वाटते. जे व्यक्ती व्यायाम करतात, फिरतात, जॉगिंग करतात, सूर्यनमस्कार वगैरे करतात, योगा करतात, वजन उचलण्याचा व्यायाम करतात, यांना 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम प्रोटीन प्रत्येक किलोग्रॅम. बऱ्याचदा काय होतं की आपण म्हणतो की प्रोटीन घ्या तुमच्या मसल्स बनतील. तो व्यक्ती एक्सरसाइज करतो आणि त्याच्या मसल्स मध्ये फरक दिसत नाही. तो म्हणतो अरे असं कसं काय झालं? तर म्हटले होते की तुम्ही जर एक्सरसाइज केली आणि प्रोटीन घेतलं तर मसल गेन होईल. आणि मी ज्यावेळेस बॉडी स्कॅनर उभा राहतो त्यावेळेस मला मसल्स गेन झाल्या दिसत नाहीत. त्याचं मूळ कारण हे आहे की अशा व्यक्तीनं 1.5 पट ते दुप्पट प्रोटीन घेतलं पाहिजे पर किलोग्रॅमच्या, तेव्हा त्याच्या मसल्स गेन होतील. तर बऱ्याचदा आपल्याकडून सांगण्यात येतं की तुम्ही 1 ग्रॅम पर किलोग्रॅम घ्या, त्यामध्ये होत नाही. 1.5 पट ते दुप्पट म्हणजे 60 किलोग्रॅमच्या व्यक्तीनं 90 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. तेव्हा त्याची बॉडी अशी तुम्हाला बदललेली दिसेल. जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ना अशी तुम्हाला बॉडी बदललेली दिसेल. तेव्हा ज्या वेळेस तो 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम प्रोटीन घेईल पर किलोग्रॅम. ही थोडीशी माहिती आपण शेअर केली पाहिजे. कारण तरुण मुलं येतात आपल्याकडे, जिम लावले मुलं येतात, त्यावेळेस त्यांना सांगायचं तुम्ही 90 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळंच्या सगळं प्रोटीन न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट म्हणून घेणं आवश्यक नाही. थोडं अस्वस्थ करा त्यांना. मग ते 120 ग्रॅम घ्यायचंय, मग किती मला पॅकेट विकत घ्यावं लागतील? नाही, काही प्रोटीन रोज जे अन्न घेतं त्यातून मिळेल आणि काही प्रोटीन बाहेरून घ्यावं लागेल. हे अस्वस्थ करा. नाही तुम्ही असं सांगितलं इतकं प्रोटीन मला घ्यावं लागेल का? नाही, काही प्रोटीन नॅचरल सोर्स भोजनातून मिळेल.
ही प्रोटीन, उर्वरित प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यावं लागेल. उर्वरित प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यावं लागेल. त्यानंतर प्रोटीनचा दुसरा फायदा, एक तर मसल्स, दुसरं इम्युनिटी. इम्युनिटी वाढते, प्रोटीन इम्युनिटी वाढते, कारण की टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये बाहेरून प्रवेश करत आहेत. आपल्या शहरामध्ये बाहेरून टॉक्झिन्स प्रवेश करत आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं की मी छोट्या शहरात राहतो, जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो, तालुक्याच्या ठिकाणी राहतो, ग्रामीण भागात राहतो, तर मला टॉक्झिन्स मिळत नाहीत, मी एकदम शुद्ध हवेत राहतो. मित्रांनो, हा आपला गैरसमज आहे. गैरसमज आहे. आता सुरेशजी विदर्भात राहतात. सुरेशजी, आता तुमच्याकडे सगळ्यात जास्त क्षेत्र कसं आहे शेतीमध्ये? काय पेरले सध्या सगळ्यात जास्त? सध्या सर ज्वारी असते, सोयाबीन असते, जास्तीत जास्त सोयाबीन. सोयाबीन. आता सगळ्यात जास्त सोयाबीन. आता आपल्याला वाटतं आपण ग्रामीण भागात राहतो आणि आपल्याला शुद्ध वातावरण मिळतं, शुद्ध हवा मिळते, परंतु पूर्वी मिळायची. आता तुम्ही सोयाबीन पेरला असेल तर त्यांनी अगोदरच फवारलंय त्यावर, तण उगू नये म्हणून. म्हणजे सगळ्या हवेमध्ये तणनाशकाचे कण उडत आहेत. कपाशी थोडी मोठी व्हायला लागल, लगेच फवारणी सुरू होतील. सगळीकडे आपल्याला फवाऱ्याचा आवाज यायला लागल. कधी कधी येणार नाही, कारण की आता जगन्नाथजी शेतात गेले तर तिथं फवारलेलं आहे. म्हणजे पेस्टिसाइडचे कण वातावरणात आहेत. म्हणजे जे आपल्या पूर्वी वाटायचं ना ग्रामीण भागात आहे, आता चायनीज फवारे सुरू आहेत. फवारे सगळीकडे जसे पिकं मोठ होतील तसे फवारणी जास्त सुरू होईल. फवारणी होईल तर हवेमध्ये जास्त पेस्टिसाइड्स उडतील आणि ते आपल्या नाकात जातील. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा राहून वातावरणामध्ये टॉक्झिन्स आहेत. मित्रांनो, हे डोक्यातून काढा की मी ग्रामीण भागात आहे, खूप शुद्ध वातावरण आहे. अजिबात नाही. तिथं सुद्धा फवारण्या सुरू होतील आणि सगळे टॉक्झिन्स यायला लागतील. हवेमधून टॉक्झिन्स येतात, त्याचबरोबर पाण्यामधून टॉक्झिन्स येतात. हे चित्र दिसले का? हे बाहेरचं चित्र नाही, आपल्या गावाच्या बाहेरचं चित्र आहे. हे काही खूप दूरचं युपी बिहार मधलं चित्र नाही, हे आपल्या महाराष्ट्रातलं चित्र आहे. आपल्या वाटतं शहरामध्ये गाडी मोटर जास्त आहे तर तिथं जास्त CO2 येतोय, कार्बन डायऑक्साईड येतोय. खेड्यामध्ये जास्त प्रदूषण झालं फवारणीमुळे, म्हणून टॉक्झिन्स ग्रामीण भागामध्ये सुद्धा जास्त येत आहेत. प्रत्येक गोष्टीकडून आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स येत आहेत आणि प्रत्येक गोष्ट ऑर्गॅनिक करणं शक्य नाही. आपण हरित संजीवनीचा लय प्रचार करतो, ऑर्गॅनिक शेतीचा खूप प्रचार सुरू आहे आपला, 4 स्टेज कशा वापरायच्या सांगणं सुरू आहे, परंतु प्रत्येक गोष्ट शुद्ध ऑर्गॅनिक बनवणं शक्य नाही. शिरोडे साहेब लागलेत आहे की नाही? शिरोडे साहेब एकदम ट्रेनिंगवर ट्रेनिंग घ्यायला लागलेत, परंतु सगळी प्रत्येक गोष्ट ऑर्गॅनिक बनवणं शक्य नाही. आपल्याला स्वतःला मजबूत व्हावं लागेल. स्वतःला मजबूत व्हावं लागेल. आपल्याला आपली आंतरिक इम्युनिटी वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपला प्रोटीन घेणं आवश्यक आहे. कुठलं प्रोटीन? ज्याचा पिढिकास्वन आहे, ज्या प्रोटीनचा पिढिकास्वन आहे, ज्या प्रोटीनचा प्रोटीन डायजेस्टिबिलिटी अमायनो ऍसिड स्कोर, पिढिकाचा लॉंग फॉर्म, प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड स्कोर 1 आहे. म्हणजे ज्या प्रोटीन मध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, त्याच्यामध्ये कुठलेही इनहिबिटर्स नाहीत, जे पोषणापासून थांबवणारे तत्व नाहीत. जो प्रोटीन विगर आहे, जे प्रोटीन आयसोलेट सोय प्रोटीन आहे, असं प्रोटीन आपण घेतलं पाहिजे. आणि ते सगळ्यात चांगलं आयसोलेटेड सोय प्रोटीन आपल्याला मिळतं न्यूट्रीचार्ज. आपल्याला मिळते न्यूट्रीचार्ज कडून आपल्याला सगळ्यात बेस्ट आयसोलेटेड सोया प्रोटीन मिळते. हे आपल्याला न्यूट्रीचार्जच्या बेस्ट रेंजचे जे प्रोडक्ट आहेत, न्यूट्रीचार्ज न्यूट्रीचार्ज ऑल्प्रो आहे, न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट आहे आणि न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट. हे जे प्रोटीन आहे तर यामधून आपल्याला आयसोलेट सोय प्रोटीन मिळते. याचा पहिला फायदा होईल की तुमचे मसल्स बनतील. दुसरा फायदा हा होईल तुमची इम्युनिटी वाढेल. मसल्स बनतील आणि इम्युनिटी वाढेल. हा सगळ्यात भारी फायदा आपला न्यूट्रीचार्ज प्रोटीन घेतलेला होते. सध्या इथं कोणी घेत आहे का रेग्युलर न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट? त्यांना काय फायदा झालाय पण एकेकाला विचारतो.
संतोषजी घेतायत. सुरेशजी तुम्हाला काय फायदा झाला? सुरेशजी नंतर संतोषजी. येस सर, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, आता बाकीचे काही नवीन लोक असतील तर मी स्वतः सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा पेशंट आहे सर. मणक्यातला गॅप ज्याला म्हणतो आपण. आणि माझं वजन होतं 100 किलोच्या वर. किती? तर मला 100 किलोच्या वर माझं वजन होतं. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तुम्ही सायकल आणि मोटरसायकल गावात पण चालवू नका, कारण मला चक्कर येत होती. आणि आता तुम्ही मला बघता सर, मी कुठे कुठे फिरत असतो ते सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे. तर मी प्रोटीन आणि गेनर काही दिवस घेतलं. आता मी प्रोटीन लगातार घेतो, न्यूट्रिचार्ज मेन घेतो, ओमेगा घेतो, न्यूट्रिचार्ज व्ह्यू घेतो, S5 घेतो आणि त्याच्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नाही. आता तुमचं रनिंग एज काय? रनिंग एज सर फक्त 51 आहे. आता मला 1 जुलैला 52 लागणार. बर, म्हणजे फक्त आणि हे माझं अर्ध वय आहे. अर्ध वय आहे. अर्ध्या टप्प्यावरच पोहोचले. अर्ध्या टप्प्यावर सुरेशजी पोहोचले. आणि स्पॉन्डिलिसचा त्रास कधी झाला? कोणत्या वयामध्ये? जवळपास सर 45व्या वर्षी. 45व्या वर्षी स्पॉन्डिलिसचा त्रास झाला. परंतु तिथून पुढं त्यांनी स्वतःमध्ये बदल घेतले, जीवनशैलीमध्ये बदल केले आणि आज यहाँ तो कल वहाँ आहे ना. म्हणजे एक डाली पे दिखते नाही, एक डाली पे दिखते नाही, एक पेड़ पे दिखते नाही. पुढंच असतात पक्षीसारखे, इथून तिथं ती आणि त्याची टीम एका ठिकाणी दुसरी काय. तुम्हाला माहिती स्पॉन्डिलिसिस वाला व्यक्ती घर सोडित नाही आणि उशी नेहमी संघ ठेवतो. त्याचं काय असं उशी संघ ठेवतो, पुढे बसायचं उशी टाकतो पाठवा आणि प्रत्येकाला सांगत सुटतो मला स्पॉन्डिलिसिस आहे, मला असा त्रास आहे, मला असा त्रास आहे. आणि त्रास ऐकून ऐकून लोक त्याला टाळायला लागतात. नको हा आला की कधी दुखणं सांगत राहतो. दुखणं सांगणाऱ्या लोकांना लोक टाळतात. नाही म्हणजे रडगाणं सुरू आहे. त्या व्यक्तीपाशी लोक बसत नाहीत. अनुभव आहे, आपणच स्वतः बसत नाही. तर एखाद्या व्यक्तीचं दुखणं एकदा ऐकून घेऊ, सतत 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 तुम्ही पहा ना, जे दिल तुटा हुआ आशिक होत आहे ना, त्याचे दोस्त कमी व्हायला लागतात. तो सारखं रडगाणं गात असतो, ती मला सोडून गेली. म्हणजे रडगाणं ऐकत कोणीच ऐकत नाही, ते मित्र सुद्धा ऐकत नाही. तर फायदा आहे. प्रोटीन घेतल्यानंतर त्यांचं आयुष्य वाढलं. नुसतं आयुष्य वाढलं नाही तर आनंददायी आयुष्य वाढलं. नुसतं आयुष्य वाढलं नाही तर आनंददायी आयुष्य वाढलं. आनंद देत फिरत असतात ते. प्रत्येकाला आनंद देत फिरत असतात. प्रोटीन काय होतं की आपल्या मसल्स मजबूत होतात. सरांनी प्रोटीन घेतलं, मसल्स मजबूत झाले, तर पाठीचे मसल्स सुद्धा मजबूत झाले. तर पाठीचा जो आपला कणा आहे ते एकावर एक आपल्या शुद्ध मराठीमध्ये, ग्रामीण मराठीमध्ये तुम्हाला सांगतो, उतरंडे. मणके म्हणजे एकावर एक ठेवलेली उतरंड. आता ज्यांनी उतरंड पाहिली असेल त्यांना माहिती उतरंड कशाला म्हणतात. नवीन मुलाला उतरंड बी कळणार नाही उतरंड काय असते. तर उतरंडी सारखे एकावर एक ते मणके ठेवले, व्हर्टिब्राज. आणि त्या मधले व्हर्टिब्रा एखादा घासला किंवा त्यावर ताण कधी होईल, ज्या वेळेस आपले पाठीचे मसल्स जर कमजोर पडले तर त्या उतरंडीवर त्रास येईल, त्या मणक्यावर काहीतरी ताण येईल. परंतु जर तुमच्या पाठीचे मसल्स मजबूत जर राहिले तर मणक्यावर कुठला त्रासच येणार नाही. आणि सुरेशजीने जसं प्रोटीन घ्यायला सुरुवात केली, ताई सुरेशजीने सगळ्या प्रकारचं प्रोटीन घेतलंय. जे नवीन प्रोटीन आरसे मध्ये लॉन्च झालं त्यांच्या डेपोला, पिकअप सेंटरला आलं नाही पण डेपो आलं, तर डेपोला जाऊन प्रोटीन आणतात. म्हणजे पिकअप सेंटरला नाही भेटलं का डेपोहून घेऊन येतात. परंतु नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं की ते लगेच वापरतात. म्हणून त्यांनी सगळ्या प्रकारचे सगळे प्रोटीन घेतले. असा प्रोटीनचा आपला ब्रँड राहिला नसेल जो सुरेशजीने घेतलेला नाही. हा फायदा सुरेशजी झाला. पाठ मजबूत झाली, पाठीचे स्नायू मजबूत झाले, तर त्यांचे मणक्याचा त्रास सुद्धा कमी झाला. आता हे होते 51 वर्षाचे. आता संतोषजी आहेत, आपण संतोषजीला आणले. हा नमस्कार, बोला सर. सुरेशजी विदर्भातून आणि संतोषजी आहेत पश्चिम महाराष्ट्रातून. कधीपासून घेत आहेत प्रोटीन? तुमचं वय, तुम्हाला मी स्पॉटलाइट मध्ये सांगतो आणि दाखवतो. आणि यांचं वय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुम्ही जे त्यांना बघतायत ना, आता त्यांना स्पॉटलाइट मध्ये आहेत, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये समोर दिसणारे जे संतोषजी आहेत यांचं वय लिहा बरं. तुम्हाला किती वर्ष वयाचे वाटतात? तर मी लिहितो, तुम्ही पण लिहा किती वर्षाचे वाटतात. मला ते 25 वर्षाचे वाटतात. तुम्हाला किती वर्ष वाटतात लिहा बरं बॉक्स मध्ये. आपल्याला कसे कळतील. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ते वाटतात. आता किती वर्ष वय सर तुमचं? रनिंग एज काय?
किती वय आहे सर संतोष तुमचं? 43 सर. 43 वय वर्ष आहे. त्याचे केस पहा किती दाट येतात. थोडं डोकं खाली करून दाखवा तुमचे केस किती दाट येतात. डाय केलेला आहे बरं सर. 45 वर्ष वय आहे आणि इतके दाट केस कशावरून? मग काय प्रोटीनचा काय फायदा झाला तुम्हाला? सर मी कमीत कमी एक 6-7 वर्षापासून प्रोटीन घेतो आणि माझं टोटल फील्डवर काम राहतं सर. आणि काय काय काम करा तुम्ही? मी इरिगेशन डिपार्टमेंटला आहे सर. परत काही आरोचे काम करतो, काही नेटवर्क मार्केटिंग आपली RCMचं काम करतो सर. पुन्हा पिकअप सेंटर चालवता तुमच्या पाठीमागे आपलं पिकअप शॉप आहे. सेंटर हो हो, पिकअप सेंटर पण. म्हणजे पहा इरिगेशन डिपार्टमेंटला आहे, गव्हर्नमेंट जॉबला इरिगेशन डिपार्टमेंटला तिथलं फील्डवरचं काम करतात. त्यांनी नवीन सांगितलं की आरोचं काम पण करतात, पिकअप सेंटर पण चालवतात आणि रॉयल्टी अचिव्हर सुद्धा आहेत RCM मध्ये. इतके काम ते करतात. म्हणजे गंमत पहा मित्रांनो. आणि तरी सुद्धा तुम्हाला काय फायदा झाला? सकाळी 4 वाजता आलोय सर पुण्याहून. काल LDP होतं दिनेश सरांचं. दिनेश चौधरी सरांचा LDP होता. अजय पारस जिथे होते हो बरोबर आहे. हो. अजय पारस सर सुद्धा LDP ला गेले होते. पहाटे कितीला आले? 4 वाजता. 4 वाजता पोहोचले ते. आणि आता म्हणजे औरंगाबाद जवळ ते राहतात. औरंगाबाद नगर रस्त्यावर हायवेवर तुम्हाला उजव्या साईडला औरंगाबाद कडून पुण्याकडे जाताना नगरकडे जाताना उजव्या साईडला हायवेवर जे RCMचं दुकान दिसतंय ते आपलंच आहे. म्हणजे RCMचं दुकान सगळ्या टीमचं असतंय ना, एका व्यक्तीचं नसतंय. ते दुकान आपलंच आहे. पहाटे 4 ला येऊन ते परत सकाळच्या मिटिंगला बसले. ही ऊर्जा. मी तुम्हाला म्हणलं की काही लोक 8 तास झोपल्यानंतर सुद्धा थकलेले वाटतात. आणि जो न्यूट्रीचार्ज रेग्युलर घेतो, RCM मध्ये चांगलं काम करतो, ते व्यक्ती पहाटे 4 ला उठून परत सकाळच्या 8 ला मिटिंगला बसलेला असतो. हे जिवंत फायदे. रोल मॉडेल सुरेशजी रोल मॉडेल, संतोषजी रोल मॉडेल आणि त्याच्या टीम मध्ये सुद्धा रोल मॉडेल बनत आहे. जेव्हा आपण रोल मॉडेल बोलू त्यावेळेस बरं कळणार कसं? घ्या पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. फिर लोक भी विश्वास करते. जर तुम्हीच थकलेले दिसले तर लोक तुमच्याकडून न्यूट्रिशनचे प्रोडक्ट कशी येतील? तुमच्या चेहऱ्यावर आहे का नाही 12 वाजले असले तर अरे हे कसे याच्याकडून काय घ्या आहे का नाही. आपण जशा इथं काही ताई मंडळी आहेत ना, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो, तुमच्या हाताचा चकचकीतपणा, तुमची एक सम त्वचा, प्रोटीनचा एक फायदा होतो. एक समान त्वचा होते. चेहऱ्यावरची, मानेवरची, हातावरची त्वचा एक सारखी दिसायला. कारण की आपलं शरीर प्रत्येक वेळेस नवीन नवीन बनत असतं. नवीन पेशी, जुन्या पेशी मृत पावत असतात. नवीन नवीन पेशी तयार होत असतात आणि नवीन पेशी तयार होतील चांगल्या क्वालिटीच्या प्रोटीन. आणि त्या पेशी तयार झाल्यानंतर तुमचा चकचकीतपणा पाहूनच न्यूट्रीचार्ज वुमन, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा, न्यूट्रीचार्ज प्रोडायट विचारत आहे. आणि आपल्या सोबतचे लोक, आपले क्लासमेट्स. आणि आता पहा मित्रांनो, नवीन ट्रेंड निघलाय. 10वीची बॅच भेटणार, 12वीची बॅच भेटणार. मग त्यामध्ये काही आजोबा झाल्यासारखे वाटणार, काही पोऱ्यासारखे वाटणार. आणि 50शी नंतर पैसे कुणी किती कमवलं यापेक्षा जास्त महत्व राहतं की कोण किती निरोगी आहे. पहिला सुख निरोगी काय. आणि आता बॅचमेट मिळायला लागलेत, भेटायला लागलेत. आपण फेसबुकवर बघतो, पेपरला बातम्या वाचतो की ही बॅच भेटली, ती बॅच भेटली. आपली ही बॅच कधी ना कधी भेटणार आहे. आणि त्यावेळेस सगळ्यात मोठी संपत्ती आपण त्यांना दाखवू शकू. न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट, आपण न्यूट्रीचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट, न्यूट्रीचार्ज ऑल प्रो, न्यूट्रीचार्ज बनाना प्रोडक्ट शेक, बनाना कॅरेमल, न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक, कॉफी हेझलनट. आपल्याकडे इतकी विस्तृत रेंज आहे प्रोटीनची, विस्तृत रेंज. त्यापैकी जे प्रोटीन आवडते ते प्रोटीन तुम्ही घ्या. तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल झाला दिसल, ऊर्जेमध्ये बदल झाला दिसल, तुम्हालाही दिसल आणि तुमच्या कुटुंबालाही दिसल, नंतर तुमच्या टीमलाही दिसल, आजूबाजूच्या परिसरात. आता महिला मंडळीमध्ये, ताईमध्ये कुणी घेते का प्रोटीन? कारण की त्यांना वाटतं की मसल साठी आहे. मसल साठी तर आहेच, परंतु दुसऱ्या गोष्टी आपण सांगितल्या. रजनीगंधा ताई घेतात. रजनीगंधा ताई, काय तुम्हाला बदल दिसला?
प्रोटीन घेण्याला काय बदल झाला? ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. बरं, काय काय बदल झाला ताई? तुम्हाला काय बदल वाटला? प्रोटीन घेतल्यानंतर काय बदल वाटला? रजनीकांत ताई, मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. त्या ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत आणि ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळं त्यांचा आवाजाला डिस्टर्बन्स येतो. आता त्या पहा, सकाळी उठून ट्रॅव्हलिंग करून कामाला जात आहेत, म्हणजे इतक्या लवकर उठून कामाला सुद्धा जात आहेत आणि त्यांना ते त्या प्रोटीनचा फायदा होतोय की त्या सकाळी लवकर उत्साहानं उठून कामाला जात आहेत. तर हा फायदा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आता दुसरा विषय 5 मिनिटात तुमच्यासोबत शेअर करतोय, तो विषय म्हणजे 5 न्यूट्रिचार्ज वुमन. जर आपण 5 न्यूट्रिचार्ज वुमन रेग्युलर जर घेतला, एक मिनिट परत मला 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर आपण रेग्युलर जर घेतलं तर आपल्याला त्याचा काय फायदा होईल आणि आपल्या टीम मध्ये हे सांगणं काय गरजेचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एक थोडे 2 स्लाइड, मला 2-3 स्लाइड तुम्हाला दाखवायचे आहेत. त्यामध्ये जे नवीन अपडेट झाले आहेत, बऱ्याच जणांनी 5 न्यूट्रिचार्ज वुमन घेतलेले आहेत, परंतु ह्या 5 न्यूट्रिचार्ज वुमन घेऊन जर तुम्ही लवकर बिलिंग केली तर काय फायदा होईल, तो फायदा मला तुम्हाला दाखवायचा आहे. कारण काही जण आता एक प्रोग्राम होत आहे, हा प्रोग्राम होत आहे दिल्लीला होणार आहे नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम. तुमच्या अपलाईन तुम्हाला सांगितलं नसेल तर तुम्ही त्याच्याकडून माहित करून घ्या. दिल्लीला एक प्रोग्राम होणार आहे नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम 7 जुलैला. जर 5 न्यूट्रिचार्ज वुमन आपण सलग 3 महिने म्हणजे जून मध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन, जुलै मध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन आणि ऑगस्ट मध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर आपण घेतल्या तर आपल्याला न्यूट्रिचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री मिळणार आहे. हे सगळ्यांना अवगत आहे, सगळ्यांना माहित आहे. परंतु 30 जून पर्यंत आपण 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर बिलिंग स्वतःच्या आयडी वर जर केलं 15 न्यूट्रिचार्ज वुमनचं बिल 30 जून पर्यंत स्वतःच्या आयडी वर बिल केलं तर 7 जुलैलाच जो नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम होणार आहे दिल्लीच्या त्यागराज स्टेडियम मध्ये, तिथंच तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच आम्ही देऊ. मी या प्रोग्राम साठी उपस्थित राहणार आहे. तुम्ही माझ्याकडूनच तो बॅच घेऊ शकता. जो बॅच आपल्याला मिळणार आहे ना, 5-5 तर घेण्यापेक्षा तुम्ही एकदम तुमच्या टीम मधून जे कोणी येणार असेल दिल्लीला नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम साठी, तर तुम्ही 30 जून पर्यंत 15 न्यूट्रिचार्ज वुमनचं बिलिंग जर केलं तर तुम्हाला 7 जुलैला हा न्यूट्रिचार्ज वीरांगना आणि न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच दिल्लीमध्येच मिळू शकतो. सोबत दिल्लीच्या या प्रोग्राम मध्ये खूप सारे टूल्स तिथे विक्रीसाठी असणार आहेत. जसं हा 5 पोस्टरचा सेट जो आणखी आपल्यापर्यंत पोहोचला नाही, हे न्यूट्रिचार्जनं नवीन तयार केलाय. हा 5 पोस्टरचा सेट जो तुम्हाला आपल्या दुकानमध्ये लावता येईल, पिकअप सेंटर मध्ये लावता येईल किंवा कुठे तुम्हाला प्रचार प्रसार करायला, आपल्या अभियानाचा प्रचार करायला तुम्हाला काय मिळेल. हिमोग्लोबिनचं बुकलेट, हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट किंवा प्रोटीन मॅजिक बॉटल, असे विविध टूल्स या त्यागराज स्टेडियम मध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. 7 जुलैला हा प्रोग्राम होणार आहे. या बुकलेटची किंमत किती आहे? या बुकलेटची किंमत आहे 50 रुपये. परंतु किमान 5 बुकलेट विकत घेतले तर 5 वर 5 फ्री आहेत, म्हणजे याची किंमत पडते 25 रुपये. सांगा
किंमत आहे 50 रुपये, परंतु 5 वर 5 फ्री येतात. किमान तुम्ही 10 ची ऑर्डर द्या. 10 पेक्षा जास्तीची ऑर्डर जर दिली तर सध्या आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवत आहे. कुठलाही कुरिअर चार्ज न लावता आम्ही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दुकानापर्यंत, तुमच्या शहरापर्यंत हे बुकलेट पोहोचवू. या बुकलेट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करत. माझा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला विचारा. माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलाय. जर इथे जे काही लीडर्स बसलेले आहेत तुमच्या टीम मध्ये तुम्ही एकत्रितपणे ऑर्डर घ्या. मला सांगा की सर इतके बुकलेट पाहिजेत. मी तुम्हाला लिंक पाठवतो. त्या लिंकवर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. त्याचा पत्ता वगैरे व्यवस्थित टाकावा लागतो. तुमच्या घरपोच तुम्हाला मिळतील. वजन उचलून आणायची गरज पण पडणार नाही. घरापर्यंत कुरिअर आम्ही करू. कुरिअर चार्जेस घेणार नाही. इथं खास लिहिले सीमित समय तक न्यूट्रीचार्ज कुरिअर चार्जेस वहन करेगा. म्हणजे आम्ही पे करू. तुम्हाला पे करायची गरज नाही. कुरिअर चार्ज आम्ही घेऊ. त्यासाठी एक लिंक आहे. लिमिटेड टाइम, लिमिटेड पिरियडची ऑफर आहे. लिमिटेड टाइम ऑफर आहे. कायमस्वरूपी हिची ऑफर नाही. सध्या तुम्ही हे बुकलेट तुम्ही मागवू शकता. त्यासाठीची लिंक मी तुम्हाला पोहोचवतो. 15 न्यूट्रीचार्ज वुमन जर तुम्ही जुलैमध्ये जर तुमचे 15 न्यूट्रीचार्ज वुमन जर झाल्या तर 15-16 ऑगस्टला जो प्रोग्राम होणार आहे रायझिंग वुमन सेलिब्रेशन भिलवाड्याला, तिथे तुम्हाला न्यूट्रीचार्ज वीर आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणाचा बॅच मिळेल. 17 ऑगस्टला जो प्रोग्राम होणार आहे त्यामध्ये मिळेल. त्यासाठी तुम्हाला 25 जुलै पर्यंत 15 न्यूट्रीचार्ज वुमन घ्यावी लागेल. न्यूट्रीचार्ज वीर आणि वीरांगणा क्लब मध्ये एंट्री करण्यासाठीची लिंक सुद्धा तुम्हाला 25 जुलै पर्यंत मिळून जाईल. 11 सेशन्स तुम्हाला अटेंड करायचे जे सोमवारी आणि गुरुवारी राहतील, सकाळी 9ला आणि रात्री 9ला. आणि हे सेशन्स तुम्हाला स्पेशली ईमेल आयडी वर लिंक येईल. जो व्यक्ती रजिस्ट्रेशन करेल त्यालाच ते प्रोग्राम अटेंड करता येतील. लिंक फॉरवर्ड करता येणार नाही. तुम्ही जर लिंक फॉरवर्ड केली आणि समोरच्या व्यक्ती त्या लिंक वर त्यांना रजिस्ट्रेशन तो जॉईन झाला तर तुम्हाला जॉईन होता येणार नाही. तुम्हाला वीर आणि वीरांगणाचा बॅच मिळेल आणि तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. आणि एप्रिल 25ला मुंबईमध्ये स्पेशली न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लबचे एक स्पेशल प्रोग्राम होतो. त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री मिळेल. तुम्हाला त्यामुळे हे टूल पहिलं आहे हिमोग्लोबिन इंटिमेशन बुक. म्हणजे हिमोग्लोबिन कसं ओळखायचं, हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक एक टूल आपण नवीन विकसित केलं आहे. दुसरं आहे डिस्प्ले वॉल, पिकअप सेंटर, वंडर वर्ल्ड क्विक यांच्यासाठी 5 पोस्टरचा सेट न्यूट्रीचार्ज वुमन साठी आपण काढलेला आहे. तो एक आहे. आणि न्यूट्रीचार्ज वीर आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा यांचा अभ्यास. आणि मी तुम्हाला इतकं यासाठी सांगतोय की तुम्हाला न्यूट्रीचार्ज वुमनचा माहोल पाहायला मिळणार आहे पुढच्या वर्षभरामध्ये. कारण की माहोल बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे गुरुदेव BC छाबडाजी आहे. त्यांनी न्यूट्रीचार्ज वुमनला हात लावलेला आहे आणि त्यांचे परिसाचे हात आहे की नाही. BC छाबडाजीचा हात हा परिसाचा आहे. लोखंडाला लावलं की सोनं होतंय. आणि आपल्याकडे साधा आयरन नाही, आपल्याकडे फेरस बिस्ग्लायसेट आयरन आहे. ते आयरन म्हणजे लोह तत्व, त्याचं सोनच होणार आहे की नाही. परिसाचा हात लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतंय. आपल्याकडे आहे ना लोह तत्व. न्यूट्रिशन मध्ये लोह तत्व आहे आणि तो परिसाचा हात सुद्धा लागणार आहे आणि याचं सोनं होणार आहे. आणि आपल्याकडे फार मोठा मोका आहे, फार मोठी संधी आहे स्वतःच सोनं करण्याची. BC छाबडाजीनं जो आहे ना पायलट सिस्टीम घेतलेली आहे स्पेशल न्यूट्रीचार्ज वुमन साठी. आणि जे लीडर्स आहेत त्यांना माहित आहे की BC छाबडाजी जेव्हा एखादं प्रोडक्ट हातात घेतात तेव्हा त्या प्रोडक्टचं काय होतं. त्या प्रोडक्टचं एकच होतंय, प्रोडक्टचं शॉर्टेज होते. म्हणजे कितीही प्रोडक्शन करा ते प्रोडक्शन संपले जाते. BC छाबडाजीचा हा गुणधर्म आहे
त्यांना ती दैवी देणगी आहे. ज्या प्रोडक्टला ते हात लावतात ते प्रोडक्टचं सोनं गॅरंटेड, आपण सुद्धा ते सोनं करू शकतो. गोरखजी बोला. तर ते भाग्य चेंज करतात सर ते. भाग्य चेंज करतात. त्यांना भागचंद छाबडा त्याचं नाव आहे, पण लोकांनी त्याचं नाव बदललं. आधार कार्डवर राहू द्या म्हणजे तुमचं नाव भागचंद छाबडा, लोकांनी त्याचं नाव केलं भाग्य चेंज छाबडा. आहे की नाही? आधार कार्डवर भागचंद छाबडा आहे, परंतु लोकांनी त्याचं नाव केलंय भाग्य चेंज छाबडा, बीसी छाबडाजी. तर खरोखरच भाग्य बदलणार आहे, परंतु सोए हुए व्यक्ति की किस्मत नहीं बदलती है. जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है. नाही, जो जागत है वही पावत है. तर जागृत जे व्यक्ती आहेत त्यांचं भाग्य 100% बदलणार आहे. आणि तो मौसम माहोल मध्ये आपण आहोत आणि तो माहोल बदलणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या टीम मध्ये जितक्या लवकर होतील तितक्या लवकर 5 न्यूट्रीचार्ज वुमन या महिन्यामध्ये शक्य होईल त्यांना 15 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग करायला सांगा. त्या न्यूट्रीचार्ज वुमन कशा विकायच्या? सायंकाळी 7च्या ट्रेनिंग मध्ये त्या बुकलेट सहित आपण आरामशीर माहिती घेऊ. फार मोठा विषय नाही, एकदम सोपा छान विषय आहे. तो विषय आपण समजून घेऊ. हे बुकलेट तुमच्यापर्यंत सुद्धा लवकर पोहोचतील. आता कोणाकडे पर्यंत पोहोचले का? सुरेशजी पोहोचले? कारण की महाराष्ट्रात मला असं वाटतं की सगळ्यात अगोदर माझ्याकडे पोहोचले. मनीषाजीनं मला ऑफिस मधून कुरिअर केलं आणि माझ्याकडे 2-3 दिवसापूर्वी जसे ताजे छापल्या गेले ताजे माझ्यापर्यंत पोहोचले. ताजे माझ्यापर्यंत पोहोचले. सुरेशजी बोला. उद्या एलडीपी आहे सर नागपूरला, तिथे भेटू शकतील उद्या आम्हाला. उद्या एलडीपी नागपूर बीसी छापडाची आहे की नाही? नाही, महावीर सारंग सर आहेत आणि नागपूरलाही पोहोचलेले आहेत. किती कामतकर सर कडे आहे. अंदाजे किती लोक येतील? ते जवळपास 300च्या वरच लोक राहणार. बरं, 300. म्हणजे मला जर एकदा लक्षात आली ना संख्या तर मला कंपनीला सांगायला, जर पोहोचणार नसतील तर पोहोचायची व्यवस्था. बीसी छाबडाजींचा सुद्धा एलडीपी आहे नागपूरला. ते तिथं पोहोचलेले आहे सर. बरं, बुकलेट म्हणजे जिथं एलडीपी आणि 4 लीटर पोहोचणार आहे तिथं आम्ही व्यवस्था केली आहे पोहोचायची. जसं कलकत्त्याला, गुवाहाटीला बीसी एक होता मोठा प्रोग्राम, तिथं पोहोचायची व्यवस्था केली. पटण्याला बहुतेक आज बीसी जे आहेत पटण्याला सुद्धा पोहोचायची व्यवस्था केली आहे. जिथं मोठे प्रोग्राम आहेत आणि जे कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत तिथं पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. तिथं तुम्हाला मिळतील. आणि बीसीजींचा सुद्धा एलडीपी होता का नागपूरला? नाही सर. या महिन्यात, पुढच्या महिन्यात जर असतील तर मला कळवा. म्हणजे मला वरती कळवता येईल, हेड ऑफिसला कळवता येईल आणि बुकलेट घेऊन मला स्वतः तिथे पोहोचता येईल. म्हणजे आता काय केलं की बीसी छाबडाजी सोबत ट्रेनरची गाठ बांधून दिली. जिथं बीसी छाबडाजी जातील तिथं त्या स्टेटचे ट्रेनर किंवा ऑफिसचा कोणी व्यक्ती वर्किंग डे ला असेल तर मला शक्य होणार नाही, मग ऑफिस कडून कोणाला तरी पाठवावं लागेल. जर सुट्टीच्या दिवशी असेल तर डेफिनेटली मला पोहोचता येईल. प्रॉब्लेम सुट्ट्याचा फार येत आहे सध्या. एकदा जर सुट्ट्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मग मला प्रत्येक ठिकाणी पोहोचता येईल. पण सुट्ट्याचा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह होत नाहीये, म्हणून मी फक्त रविवारीच किंवा सुट्टीच्या दिवशी अवेलेबल राहू शकतो. हा प्रॉब्लेम आहे. बोला. सर नागपूरला प्रोग्राम राहिला तर तुम्ही या नागपूरला आमच्या. यायची तर माझी इच्छा असते, पण वर्किंग डे असतो ताई. वर्किंग डे ला काय होतो प्रॉब्लेम? वर्किंग डे ला मला शाळा सोडत नाही ना. आता काय झालंय त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट आहे ना आपलं गव्हर्नमेंट सोबत, म्हणून मला वर्किंग डे ला फिरायची माझी थोडी अडचण होते हो. वर्किंग डे ला मी पोहोचू शकत नाही आणि रविवारी सुपर संडे आणि बाकीच्या मीटिंगने मला बांधून ठेवलंय घरी. थोडस फिरायची अडचण असल्यामुळं, जॉब मध्ये असल्यामुळं मला थोडीशी फिरायला थोडे चॅलेंजेस येतात. बाकी उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मस्त फिरू शकतो. तर ज्यावेळेस बीसी छाबडाजी येतील नागपूरला त्यावेळेस वर्किंग डे जर असेल तर मी रजा घेऊन सुद्धा बीसीजीना भेटण्यासाठी, मलाही वाटतंय माझं सोनं मलाही हात लागावा, जसं तुम्हाला वाटतं तसं मला सुद्धा वाटतंय ना. तर मी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी डेफिनेटली येईल. आपण सायंकाळी 7च्या मीटिंग मध्ये जर न्यूट्रिशन वुमन 15 न्यूट्रिशन वुमनचं टार्गेट कसं पूर्ण करता येईल आणि न्यूट्रिशन वुमनचे जे उर्वरित पैलू आहेत ते पैलू आपण डेफिनेटली पाहू.
तर सायंकाळी 7ला आपण भेटू. तोपर्यंत थांबूयात आणि बुकलेट जे मिळणार आहे ते बुकलेट कसं वापरायचं हे सुद्धा आपण सांगू. ओके, सगळ्याचे येतील बुकलेट. भेटूयात आपण सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत थांबतो. जय सेम मेरा चार्ज.